इचलकरंजीत स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला विरोध करत भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। विविध मागण्यांचे फलक हातात घेत मोठ्या संख्येनं आंदोलक या मोर्चात सहभागी झाले होते। यावेळी महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। इचलकरंजीत नागरिकांच्या स्पष्ट संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची सुरू असलेली मोहीम तात्काळ थांबवावी या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं काल सोमवारी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा महावितरण कार्यालयापर्यंत काढण्यात आला। हातात मागण्यांचे फलक घेत आंदोलकांनी महावितरण प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चेधारकांनी स्मार्ट मीटर बसवण्याबाबत शासनाचे निर्णय, करार, तांत्रिक माहिती तसंच त्याचे नागरिकांवर होणारे आर्थिक परिणाम जनतेसमोर पारदर्शकपणे जाहीर करावेत। स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीनंतर वीज बिलात मोठी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वीज ग्राहकांशी चर्चा करावी। स्मार्ट मीटरमुळे आलेल्या वाढीव बिलांवर योग्य ती कार्यवाही करून ग्राहकांना दिलासा द्यावा। ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यापूर्वी नियमानुसार त्यांना नोटीस देण्यात यावी। तसंच स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध करणाऱ्या ग्राहकांवर कोणतीही दंडात्मक किंवा सक्तीची कारवाई करू नये अशा अनेक मागण्या संघटनेच्या वतीनं करण्यात आल्या। मागण्यांचं निवेदन महावितरण कार्यकारी अभियंता वैभव गोंदील यांना देण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी लोकशाही पद्धतीनं जनतेच्या मागण्यांचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली। आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। यावेळी सुनील जावळे, अरुण कांबळे, जयश्री गागडे, लक्ष्मी गारवे, राहुल जावळे यांच्यासह भीमशक्ती संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।